नमस्कार मित्रांनो, आज आपण पेंट या सॉफ्टवेअरमध्ये भरपूर वेळेस बघा अशा प्रकारचे एक मेसेज येतो बघा. अशा प्रकारचं लाईन आल्यासारखं दिसतं, म्हणजे सर्व लाईन, आडव्या लाईन, उभ्या लाईन ग्राफच्या स्वरूपात असं आलेलं दिसतं आणि तुम्हाला ड्रॉईंग करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. ड्रॉईंग करायची असली तर हे इरेजरने, जसं मुलं बघा भरपूर वेळेस खेळताना इरेजर मोठं करतात कंट्रोल+ने आणि ते फोडण्याचा प्रयत्न करतात, पण ते जातच नाही, रिमूव्ह होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, हे जे ग्रीड लाईन्स आहे दॅट इज कॉल्ड द ग्रीड लाईन. ह्या ज्या लाईन्स आहेत उभ्या लाईन आणि आडव्या लाईन ग्राफ स्वरूपाच्या, याला ग्रीड लाईन असं म्हणतात. आणि ह्या ग्रीड लाईन तुम्हाला रिमूव्ह कशा करायच्या, घालवायच्या कशा किंवा नाहीशा कशा करायच्या. तर भरपूर मुलं चुकीने एखाद्या वेळेस याच्यावरती ऑप्शनवरती क्लिक करतात आणि ग्रीड लाईन ह्या आलेल्या असतात आणि त्या तुम्हाला गायब करायच्या किंवा नष्ट करायच्या किंवा नाहीशा करायच्या. तर त्या करण्यासाठी तुम्हाला व्ह्यूमध्ये जायचं आहे. व्ह्यूमध्ये गेल्यावरती ते ग्रीड लाईन शब्द आहे, याच्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही ते रिमूव्ह करू शकता आणि टिक मार्क केल्यावरती ते पुन्हा येऊ शकतात. तशा प्रकारे रुलर कधी तुमच्या पेंटमध्ये रुलर नसतात, ते रुलर जर तुम्हाला आणायचे असेल किंवा पुन्हा ते नाहीसे करायचे असेल, हाईड करायचे असेल, तर रुलरवरती क्लिक करायचं. टिक मार्क केल्यावरती ते निघून जातात. भरपूर वेळेस स्टेटस बार असतो खालचा, स्टेटस बार काही कम्प्युटरला, मोबाईलला, लॅपटॉपला दिसत नाही आहे. मग अशा वेळेस तुम्हाला ते आणायचे असेल तर त्याच्यावर टिक मार्क करायचं. म्हणजे पेंटमध्ये जायचं, व्ह्यू ऑप्शनमध्ये तुम्हाला रुलर, ग्रीड लाईन या टिक मार्क केल्यानंतर ते रिमूव्ह होतात आणि टिक मार्क जर काढली तर ते रिमूव्ह होतात आणि टिक मार्क केल्यावरती तुम्हाला दिसतील. धन्यवाद.